शक्तीबाई यांच्या शुभ हस्ते टॉस होते. सेकंड सेमी फायनल आपल्या समोर थोड्याच वेळात तिथे चालू होते. आणि इथे नाणेफेक जिंकली ट्रायडंट 11 नवी मुंबई म्हणजे सर रायगड 11 या संघाने. आणि तुमचा निर्णय जो काही असेल 5 ओव्हरचा सेमीफायनल नंबर 2 असेल आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. ट्रायडंट 11 नवी मुंबई विक्रोली नेक्स्ट मॅच आपल्या समोर टॉस जिंकून प्रथम निर्णय येणे अजूनही बाकी आहे. टॉस इथे जिंकलाय रायगड 11 या संघाने म्हणजे ट्रायडंट 11 नवी मुंबई या संघाने. थोड्याच वेळात आपल्या समोर सेकंड सेमीफायनल चालू होईल. तत्पूर्वी ऐकत रहा या मॅच मध्ये मानस मनोहर यांचा आवाज. धन्यवाद. तो धन्यवाद कुणाल सर, आपने मुझे मौका दिया था यहाँ पे इस ट्रॉफी में आने का, जो कि मुझे बुलाया था कुणाल सर ने और यहाँ पे मौका दिया कमेंट्री करने का. तो सभी आयोजकों को मैं धन्यवाद देना चाहूंगा. लेकिन फिर एक बार दोस्तों आपको ले चलता हूँ मैदान की ओर, जहाँ पे आने वाली 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता होगी. शिरोमणि टीम बल्लेबाजी करती हुई रेस्ट ऑफ नवी मुंबई के विरुद्ध इस मैदान में 6 गेंदे 5 रन 62 रनों का जो लक्ष्य है उस लक्ष्य का पीछा करते हुए इस सत्र का आखिरी ओवर, इस पारी का आखिरी ओवर और जीत के लिए 5 रनों की आवश्यकता. आने वाली 6 गेंद 5 रन. स्ट्राइक एंड में अमर गेंदबाजी मार्ग के ऊपर हर्षल. ये गेंद अमर के लिए, अमर ने इस गेंद को खेल दिया है. फील्डर गेंद के पीछे दौड़ते हुए 1 रन पूरा. दूसरे रन के लिए तेजी से वापस आना चाहेंगे और गुड रनिंग बिटवीन द विकेट कहा जाएगा. इन दोनों की रनिंग को चीते की रफ्तार से 2 रन पूरे किए और इन 2 रनों के साथ कुल टोटल बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 59 रन बन चुके हैं. तो आने वाली 5 गेंदे और जीत के लिए केवल 3 रनों की आवश्यकता. 5 गेंदे 3 रन. ये अमर के लिए, अमर ने इस गेंद को स्टाइलिश शॉट, नजाकत भरा शॉट और सीधा बाउंड्री पार 6 रनों के लिए मुकाबला खत्म किया. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 2 जिंकलं या संघाने. शिरोमणी प्रतिष्ठान पुन्हा एकदा रेस्ट ऑफ नवी मुंबई या संघाचा पराभव झाला आणि शिरोमणी प्रतिष्ठान अविनाशजी सुतार यांचा संघ पुन्हा एकदा जिंकतो या स्पर्धेमध्ये. एकदा शिरोमणी प्रतिष्ठान यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अतिशय चांगला खेळ दाखवला. रवी म्हात्रेच्या कॅप्टनशिप खाली खेळत असताना सर्वच खेळाडूंनी, विकी भोईर असेल, अजिंक्य असतील व त्यांचे संपूर्ण खेळाडू, त्यामध्ये रवी म्हात्रे स्वतः कर्णधार, अमर वारंगे, अक्षय पाटील या खेळाडूंनी अतिशय चांगला खेळ दाखवला. तुम्हा सर्वांचे अभिनंदन असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे टॉस झालाय. एकू सोलंकी आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. फिल्डिंग चला मैदानामध्ये 5 ओव्हरची मॅच इथे खेळवली जाईल याची नोंद घ्या. या सामन्यासाठी आमचे 2 पंच पुन्हा एकदा सज्ज होतील, विश्वनाथ ठाकूर आणि शशी साटम. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही जेवल्यानंतर ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स डस्टबिन मध्ये टाका. मैदानामध्ये कुठेही घाण करू नका ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. परंतु ज्या तुम्ही जेवल्यानंतर जे प्लेट असतील त्या डस्टबिन मध्ये टाका. तिथे काळ्या रंगाची पिशवी ठेवण्यात आलेली आहे, त्यामध्येच त्या प्लेट टाका ही विनंती असेल. Wax on the floor, catch a contact.
अर्थातच दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये रंगते ट्रायडेंट नवी मुंबई अर्थातच रायगडचा संघ तर विक्रोलियन्स 11 विक्रोली अर्थातच हे दोन संघ आमने सामने भेटण्यासाठी सज्ज झाले. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 वर अर्थातच दिगोडे एक्सप्रेस नावाने देखील गाजवली. तोच विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या अर्थातच बॅटची कडा घेतली जाते. यष्टी रक्षकाकडून थोडीशी गफलत त्याचा मोबदला. 1 धाव जरूर इथे पूर्ण होते. या एकेरी धावेनिशी धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. 2 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेला आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता क्रिकेटमध्ये एका धावेला बरंचसं महत्व असतं आणि तीच एक धाव इथे मात्र काढणं देखील खूप गरजेचं असतं. कारण खुल्या गाडीतील सामने तुम्ही पाहताय शेवटच्या षटकामध्ये 17-18 धावा जरी राहिल्या तरी देखील त्या धावा काढण्याची क्षमता फलंदाजामध्ये आपण पाहतोय आणि रोमांचक स्थितीमध्ये चालू असलेले सामने नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतात. कुठेतरी बॅटच्या मिडलमध्ये चेंडू येताना दिसत नाहीये त्यामुळे चेंडू फळी बदलण्याचा निर्णय घेतलाय निशानने. पाहायचं चेंडू फळी तर बदलली आहे परंतु चेंडू फळी बदलल्यानंतर पाहायचं क्रिकेटचा रंग अर्थातच त्याची फलंदाजी कशा प्रकारे बदलते. गोलंदाज पुढे एकदा सज्ज मिस्टर JPL म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. संपूर्ण परिसरामध्ये अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव अत्यंत कमी काळामध्ये ज्या खेळाडूने पोहोचवलं तोच खेळाडू विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका इथे लगावलाय. कडक फटका म्हणता येईल. कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय लॉंग ऑनला. शतरक्षक तिथे तैनात आहे संजय. चांगलं शतरक्षण करतोय. तत्पूर्वी एकच धाव इथे मिळते. या एका धावेनिशी धावफलकामध्ये जरूर वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे. मोठे फटके जरूर येतील. खराब चेंडू ज्यावेळेस गोलंदाज टाकणार त्यावेळेस मात्र मोठे फटके नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतील. आतापर्यंत शांत पद्धतीचं क्रिकेट. इथे मात्र फुलरलाईनचा चेंडू होता त्या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसतोय. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चुकी होते त्याचा मोबदला. पंचांचा इशारा. 2200 रुपयात एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. अर्थातच पंच निर्णय देतील. कृपया करून पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणत्याही खेळाडूने करू नका. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडूंच्या संपुष्टीनंतर 4 या आकड्यावर. अर्थातच आयोजन तुम्ही पाहता अत्यंत सुरेख दर्जाची क्रिकेटची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी सुरेख असं आयोजन नगरसेवक चषकाच्या निमित्तानं श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब त्याचबरोबर त्यांचे बंधू अविनाजी सुतार साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. त्यामध्ये विवेक सुतार, किरण मेहर आणि अनिल भोईर यांनी केलेले अतिशय अथक परिश्रम आणि त्यांच्या माध्यमातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. तत्पूर्वी एक चांगला फटका मिड विकेट रिझन मध्ये मारला जातोय. 1 धाव इथे जरूर पूर्ण होते. आतापर्यंत विश्वजितचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे कारण उमेश सर 5 चेंडू आतापर्यंत विश्वजितने टाकलेत आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. म्हणजे अतिशय भेदक मारायची आणि तुफानी मारायची गोलंदाजी इथे विश्वजित ठाकूर आपल्या संघासाठी करून दाखवतोय. नवी मुंबई ट्रायडेंट संघाचा जर विचार केला रायगड विभागातील नामांकित खेळाडू या संघादरम्यान खेळतात. या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू जरूर होता परंतु ज्यावेळेस गोलंदाजाचा वेग वाढवण्याचा गोलंदाज प्रयत्न करतो त्यावेळेस दिशा कुठेतरी भरकटली जाते. तीच दिशा भरकटलेली पाहायला मिळाली आणि पंचांनी कळवला हा चेंडू खूपच बाहेर होता. व्हाईट बॉल. अर्थातच धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये बरोबर चेंडू येताना दिसत नाहीये. चेंडू चाललाय. तत्पूर्वी शतरक्षण तिथे तैनात आहे संजय. चेंडू पकडणार, उचलणार, घेऊन येणार. तत्पूर्वी षटक क्रमांक 1 इथे पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. बिनगडी 7 आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या. तब्बल 7 धावा. नवीन गोलंदाजी साडी अर्थातच राहिल शेख. टेनिस क्रिकेट विश्वाचा जर विचार केला खुल्या गटामध्ये एक मोठं नाव म्हणून राहिल शेखचं नाव सातत्याने घेतलं जातं. अर्थातच सचिन तेंडुलकर सरांच्या समवेत क्रिकेट देखील या खेळाडूने खेळलाय आणि आज मात्र तो खेळाडू पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची पराकाष्ठा करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. समोर तुम्ही पाहू शकाल डावखोरा फलंदाज खेळतोय. अर्थातच प्रथमेश आणि स्ट्राईकवर अर्थातच तुम्हाला पाहायला मिळतोय निशांत. अशी सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर शाबूत.
तर गोलंदाज सज्ज होतोय. राहील इथे मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी तुम्ही पाहू शकाल, परंतु पंचांनी कळवलं बरीचशी उंची होती आणि पंचांनी कळवलं हा चेंडू खराब आहे. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जात आहे. बनभाऊची ताकीद देखील गोलंदाजाला विश्वनाथ ठाकूर रुपये भाऊ या पंचांनी दिली आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. प्रथमेश आणि निशांत यांची जोडी. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, त्यावर जरूर चांगला फटका आणि चेंडू झालाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड हिट प्रथमेश लगावतोय, इरादे स्पष्ट करतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. डीजे अतिशय सुरेख देखना फटका इथे लगावला आणि धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्येमध्ये देखील मोठी उसळी प्राप्त झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. अर्थातच एक नेत्रदीपक फटका राहिल शेख याच्या गोलंदाजीवर. अर्थातच गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता नक्कीच जाणवते राहिल शेखच्या. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, अर्थातच लागोपाठचा हा दुसरा षटकार फलंदाज प्रथमेश लगावतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय. काल ज्या प्रकारची फलंदाजी केली आज देखील त्याच प्रकारची फलंदाजी करून दाखवतोय आणि तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय आणि संधी देतोय ती म्हणजे डीजे मास्तरला. डीजे षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूवर खणखणीत 2 षटकार लगावलेत आणि प्रथमेशने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. काल मात्र दोनही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला. तोच प्रथमेश इथे खेळतोय. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होते. अर्थातच तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय आणि त्या बॅनरला अर्थातच चेंडू लागतोय. रोख रुपये 500 इथे मात्र या खेळाडूला देण्यात येतील. सामना झाल्यानंतर येऊन रोख रुपये 500 इथून घेऊन जायचे. अर्थातच सैराट चित्रपटातलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. अवघ्या महाराष्ट्राला ज्या गाण्यांनी वेळ लावला ते सैराट चित्रपटातलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि तत्पूर्वी खास करून कौतुक करावं लागेल प्रथमेशचं. काय नजाकत होती त्या फटक्यांमध्ये. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले, ते देखील खणखणीत षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 3 चेंडूंवर 3 षटकार. पाहायचं चौथा लागतोय का. अर्थातच इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर गेला. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी 1 धाव इथे पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार नाहीये. या एका धावेची धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती लागल्यात. कौतुक करावं लागेल प्रथमेश. खणखणीत 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एकेरी धाव काढली आणि धावगतीमध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न निशांत आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ज्या वेळेस फलंदाजाला असं वाटेल की चेंडू बदलावा त्यावेळेस फलंदाज चेंडू बदलू शकतो. हा एक चांगला नियम असणार आहे फलंदाजांसाठी. तर धावसंख्या 27. या षटकातून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो राहिल शेख. इथे मात्र अक्रॉस द क्रिकेट, अर्थातच अक्रॉस द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू मात्र अंगावर आदळतोय. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता इथे पार पडते. सुरेख गोलंदाजी. अर्थातच प्रत्येक गोलंदाजाला उमेदवार मान मिळतो, परंतु षटकार चौकावर लगवल्यानंतर कमबॅक करणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तेच कमबॅक करतोय राहिल शेख. इथे मात्र चांगला फटका, सुंदर फटका, मनगडाचा वापर केला. अर्थातच चेंडू गॅप मध्ये, चेंडू झालाय सीमा पार. खणखणीत चौकार लगावला जातोय. षटक क्रमांक दुसरा इथे पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतात तब्बल 31 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला.
इज मास्टर जितके गाऊक या फलंदाजांचं घराबद्दल कमी, कारण सातत्याने निशांच्या माध्यमातून चांगले खेळ आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश देखील तितके चांगले कडक फटके लगावतोय. पाहता पाहता खेळ जर बघितला तर 2 षटके इथे पूर्ण झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनगरीबात 31 धावा, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि दुसऱ्या षटकांमध्ये मात्र धावांचा पाऊस अर्थातच 24 धावा खर्च झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय अर्थातच दिकोडा एक्सप्रेस विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. इथे मात्र कुठेतरी एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अर्थातच व्हाईट +2 3 धावा या अवांतर रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. सातत्यानं समालोचन करण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेस सातत्यानं सांगितलं जातं की अवांतर धावा रोखणं खूप गरजेचं असतं, कारण जितक्या अवांतर धावा तुम्ही खर्च कराल तितक्या अवांतर धावा फलंदाजी करताना त्या संघाला काढाव्या लागतात आणि कधीतरी त्याच धावा संघाला महाग ठरतात. इथे मात्र जरूर चांगला फटका लगावला, एक धाव जरूर इथे पूर्ण होते. या एका धावेनिशी धाव फलकामध्ये वाढ झाली, धाव संख्या जाऊन पोहोचते 35 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतो विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. रायगड टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर एक मोठं नाव अर्थातच मोठमोठे पुरस्कार देखील रायगड विभागामधले या खेळाडूला सुपूर्द करण्यात आले. त्याचबरोबर सातत्यानं टुर्नामेंट खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजचा मान देखील या खेळाडूने कित्येकदा पटकावलाय आणि तोच विश्वजित ठाकूर मोठ्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिलं षटक टाकलं होतं, गोलंदाज विश्वजितने 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला राहिल शेखचं दुसरं षटक अर्थातच बरचसं महागडं 24 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा विश्वजित ठाकूरचं. अर्थातच पुणे त्या प्रेक्षकांना विनंती करतोय जीवन झाल्यानंतर त्या पत्राबाळा कृपा करून कुठेही टाकू नका, एका जागेवरती जमा करा, कारण आपल्या नवी मुंबईचा जर विचार केला स्वतःच्या शहरांमध्ये आपल्या नवी मुंबईचं नाव घेतलं जातं आणि नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यामागे आपण देखील सहकार्य करा. त्यामुळे खाल्ल्यानंतर जेवण झाल्यानंतर प्लेट कुठेही टाकू नका. इथे मात्र चांगला फटका मिडविकेट रिझन मध्ये चेंडू टोलवला जातो, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू पकडणार, घेऊन जाणार, त्यापूर्वी एकच धाव इथे पूर्ण होते. चांगली गोलंदाजी विश्वजित ठाकूर मोठ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक टाकलं 7 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये तोच धारदारपणा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रथमेशच्या बाबतीत जर सांगायचं झालं उमेश सर, पहिल्या कालच्या दिवसाचा जर विचार केला दोन्ही सामन्यांमध्ये कमालीची फलंदाजी केली आणि संघाला मात्र हुकमी एका या अर्थाने जिंकून दिला. गोलंदाज पण इथे सज्ज विश्वजित. इथे मात्र मोठा फटका, आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि आखूड पद्धतीचा चेंडू अर्थातच मेजवानीचं स्वरूप, मेजवानी कबूल केली, चेंडू सीमा पार, षटकार. कौतुक करावं लागेल प्रथमच 3 चेंडूमध्ये 3 षटकार पाठच्या षटकामध्ये मारले. या षटकामध्ये देखील विश्वजितच्या गोलंदाजीवर लांबलचक षटकार लगावला. अर्थातच चांगल्या फॉर्म मध्ये आहे प्रथमेश आणि आज मात्र चेंडूफळी तळपलेली त्याच्या आपण पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 42 आकड्यावर. इथे मात्र चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्यापूर्वी एक धाव जरूर इथे पूर्ण होते. या एका धावेनिशी पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगतोय, चालू असलेला सामना विक्रोलियन्स 11 विक्रोली वर्सेस ट्रायडन नवी मुंबई या 2 दिग्गज संघादरम्यान. ट्रायडन नवी मुंबई संघादरम्यान रायगडचे खेळाडू खेळतात, तर विक्रोलियन्स या संघादरम्यान विक्रोलीचे खेळाडू इथे खेळतात. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका लगावला, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव देखील सदरित्या पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला, तिसरी धाव देखील पूर्ण, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय का? नक्कीच होताना दिसत नाहीये. 3 धावांवरती स्वतःला रोखतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय अर्थातच 46 या आकड्यावर. आतापर्यंत जर विचार केला चांगली गोलंदाजी विश्वजित ठाकूरची होत होती, परंतु एक खराब चेंडू टाकला, त्या चेंडूवर षटकार लगावला प्रथमेशने आणि त्यानंतर मात्र धावगतीमध्ये पूर्णपणे वाढ झालेली आपण पाहतोय. धावसंख्या 46, तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे विश्वजितच्या गोलंदाजीमधला. अर्थातच तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
इथे मात्र फुलरल्यांचा चेंडू होता, त्या चेंडूला हलक्या हाताने दिशा दिली, चेंडू हवे तिथे मात्र सुरेख झेल, पहिला हादरा, पहिला धक्का संघाला बसतोय आणि अर्थातच डावखोऱ्या हाताचा फलंदाज प्रथमेश बाद. डीजे उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं, आने जाने वाले लोग कोई कुत्ता काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कुत्ता काटता है तो कोई बकरा काटता है, ये माया का नाम है, इनका नाम है, माया का नाम है, इनका नाम है, उसी से रख लो नाम रे बाबा, उसी से रख लो नाम, उसी से रख लो नाम रे बाबा. धावसंख्या 46, 46 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. त्यानंतर जसं चौथ्या षटकाला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत आहे माझे साथी समालोचक उमेश म्हात्रे. आइए उमेश सर, आगे का खुद काल सुनने के लिए कमेंट्री पर. धन्यवाद पांडुरंग सर, थँक्यू व्हेरी मच. तर तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं नगरसेवक चषक 2017 मध्ये सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. पहा 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्या धावफलकावर 46 धावा, 1 गडी बाद. विक्रोली वर्सेस ट्रायडंट नवी मुंबई असा एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतो एक जबरदस्त असा गोलंदाज सोहम सिंग, राईट आर्म ऑर्थ विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू जास्त उचली घेतो आणि पंचांनी तर घोषित केला वाईट चेंडू. एक नकारात्मक चेंडूची भर पडते संघामध्ये आणि संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर लागते 47 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात इथं सलामीला आलेला 2 फलंदाज प्रथमेशने बॅक टू बॅक 4 षटकार ठोकल्यानंतर आपले मनसुब इरादे स्पष्ट केलेले आहेत. राहुल शेखला लगावलेले ते लागोपाठचे 3 षटकार कोण विसरेल. यावेळी बघा सुरेख फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार षटकार. शिवसेनेचा गाणी लाव रे. पुढचा चेंडू राईट आर्म ऑर्थ विकेट. यावेळी बघा पुन्हा बॅक टू बॅक तसाच पद्धतीने मारला. इथे स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. फलंदाज प्रशांत शिवणकर. धावा हिमालयाच्या माथ्यावरती सह्याद्रीचे सुरभूते, दिल्लीच्या त्या ताटावरती शिवसेनेचे शूरसमुद्र, हिमालयाच्या माथ्यावरती सह्याद्रीचे सुरभूते. ह्यावेळेस बघा सुरेख फटका शशी कदमच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा फटका, चेंडू जातो सीमारेषा पार षटकार. पहा या षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते गगनाला भिडलेली धावसंख्या 60 धावा, 60 लॉस ऑफ 1 विकेट. एक जबरदस्त फलंदाजी, धुवाधार अशी फलंदाजी शशी कदम आणि निशांत शिवळकर यांच्या माध्यमातून. बघा दोन्ही बाजूने हल्ला चढवल्यानंतर काय परिस्थिती मैदानामध्ये एक भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे. विक्रोली या फलंदाजानं राईट आर्म ऑर्थ विकेट. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका, हुकचा फटका, डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षणाने चेंडू आडवपर्यंत 2 धावा, 30 रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा, प्रेक्षकांची दाद देते या रनिंग बिटवीन द विकेटला. 2 धावा चपलाईनं पूर्ण करतोय फलंदाज शशी कदम. शशी कदम वैयक्तिक 8 आकड्यावर तर संघाची मात्र धावसंख्या इथं धाव फलकावर लागते 62 धावा. 4थं षटक मार्गस्थ, 4थं षटक टाकण्यासाठी सोहम सिंग
बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. 4 चेंडूंचा इथे खेळ संपल्यानंतर धावसंख्या 62 धाबा. विक्रोली वर्सेस ट्रायडंट नवी मुंबई असा सेमीफायनलचा दुसरा सामना. यावेळेस बघा ओव्हरपिच होता, त्याला खांडून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये, विश्वजित ठाकूर चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र बाद. दुसरा फलंदाज बाद. पहा या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आहेत आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय सन्मान्य श्री विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नगरसेवक चषक शिरवणे 2017 मध्ये हार्दिक 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 असं स्वागत करतोय. ऋषिकेश वैद्य उर्फ दादा या नावानं प्रसिद्ध आहे. टेनिस क्रिकेट मधला एक ढाण्या वाघ ऋषिकेश दादा. बघा नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावर. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर असेल 62 धाबा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सोहम सिंग बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल निशांत सिवळकर. त्याने एक षटकार ठोकल्यानंतर आपली मनसुबा इरादे स्पष्ट केलेले आहेत. कमसिंग बोल्ड राईट आर्म ओव्हर द विकेट. सोहम सिंग यावेळी बघा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीराला चेंडू आदळतोय, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे, मात्र एक धाव इथं पूर्ण करतोय निशांत शिवळकर आणि संघाची मात्र धावसंख्या इथं धावफलक लेग बायचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून. आणि षटक मात्र संपलं. 4 षटकांचा इथे खेळ संपला आणि 4 षटकांच्या मात्र समाप्तीनंतर विक्रोली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 63 धाबा. येस सर. आपण पाहू शकाल शिवसेनेच्या माध्यमातून या नगरसेवक ट्रॉफी 2017चं आयोजन करण्यात आलं आणि आमच्या मंचावर नवी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता विजयजी चौगुले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत शब्द सुमन आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत आहे साहेब. आपण अनुभवताय शिवसेनेच्या माध्यमातून या नगरसेवक ट्रॉफीचा हा महासंग्राम. चारी बाजूला भगवमय वातावरण, शिवसेनेचा ध्वज डौलाने फडकतोय. आपण पाहू शकाल शिवसेना पक्षाने एक महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राजकारणामध्ये एक मोठी उभारी घेतली आणि नवी मुंबईच्या राजकारणामध्ये जर विचार केला शिवसेनेचा ढाण्यावाग म्हणून ज्या मनुष्याकडे पाहिलं जातं असं विजयजी चौगुले साहेब आपलं हार्दिक असं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आणि मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली सर्वाधिक मोठी स्पर्धा, पावसाळी स्पर्धा 1.5 लाख रुपयाची ऐरोलीच्या मैदानावर खेळवली गेली होती आणि यावर्षी देखील त्या स्पर्धेची आतुरता अनेक प्रेक्षकांना लागलेली आहे. पाहूया विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पुन्हा एकदा ऐरोलीच्या मैदानावर यंदाच्या सत्रामध्ये होते का, परंतु त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. यावेळेस बघा पूलचा फटका इथं सक्सेसफुल चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार सागर जाधवच्या गोलंदाजीवर केलेला हल्ला. विजय थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. तर बघा षटकाराने धावसंख्या धावफलकावर जाते, झपाट्याने वाढली जाते 69 धावा. आणि आज आम्हाला आठवतोय याच मागच्या वर्षी याच मंचावर जी अनाउन्समेंट केली होती विजय चौगुले साहेबांनी की माझी स्पर्धा 1.5 लाखाची होईल. सर्वाधिक महाराष्ट्रामधली सर्वाधिक मोठी नामांकित अशी रकमेची स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आणि ती स्पर्धा मात्र साकार केली होती. पाय खोलवर टप्प्याचा चेंडू खांडून काढण्याचा प्रयत्न फसला आणि निर्भव चेंडूची इथं सांगता दुसऱ्या चेंडूवर सागर जाधवनं केलेलं एक चांगलं एक सुंदर कमबॅक. राईट आर्म ऑन द विकेट. यामध्ये बघा लोअर फुलटॉस ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू डीप लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो, जमिनीच्या समांतर चेंडू जातोय. 1 धाव इथं पूर्ण केली आणि एका धावानं धावफलकावर पहा धावसंख्या मात्र एक जबरदस्त झपाट्याने वाढली जाते. 2 गडी बाद. विक्रोली संघाची धावसंख्या 70 या आकड्यावर. 70 लॉस ऑफ 2 विकेट्स. ऋषी वैद्य नावाचं वादळ सध्या मैदानावर शांत बसलाय
आपल्याला आठवत असेल संजय अंकल पाटील चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना त्या विजय पावलेवर केलेले प्रहार 4 षटकार ठोकले होते त्या विजय पावलेच्या गोलंदाजी. यावेळी बघा लोअर फुल टॉस डीप लॉंगावला संजय सोलंकीने झेल सोडला आणि मात्र 1 धाव इथे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावे ते चपळाने पूर्ण करतोय. ऋषी वैद्य आपलं खातं खोलतोय वैयक्तिक 2 आणि संघाची धावसंख्या मात्र 72 धावा. बघा डीप लॉंगावला झेल सोडला परंतु शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकातले 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. तो खेळण्यासाठी सज्ज आहे ऋषिकेश वैद्य. डेड बॉलचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून चेंडू मृत केला जाईल, घोषित केला जाईल. डेड बॉल इथे मुख्य पंचांच्या समेत शशी साटम आणि स्क्वेअर लेगला पंचांची भूमिका इथे बजावतो विश्वनाथ ठाकूर. 4 चेंडू आणि 4 षटक आणि 4 चेंडूच्या मात्र समाप्तीनंतर विक्रोली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 72 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी एक धुवाधार फलंदाजी करणारा, एक तडाखेबंद फटके मारणारा फलंदाज टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपली नावाची वळण निर्माण करणारा फलंदाज आहे ऋषिकेश वैद्य अर्थात दादा. बघा लोअर फुल टॉस मिस टाइम शॉट, चेंडू एश लागून यष्टीरक्षकाच्या हातात आणि फलंदाज मात्र ऋषिकेश वैद्य यांची खेळी मात्र संपुष्टात. विजय नवीन फलंदाज मंगेश बैती. बघा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. जबरदस्त फलंदाज निशांत सेवलकर याची फलंदाजी, तो सामना करेल या गोलंदाज सागर जाधवचं. धावसंख्या पहा 3 गडी बाद 72 धावा. या डावामधला शेवटचा चेंडू तो खेळण्यासाठी सज्ज आहे सलामीला आलेला फलंदाज निशांत सेवलकर. या स्पर्धेच्या माध्यमातून तिथे जेवणाची सोय झालेली आहे. त्या जेवणाच्या प्लेट मात्र जेवण झाल्यानंतर एकाच जागेवर सांभाळून ठेवा, स्वच्छता राखायची. यावेळी बघा स्क्वेअर लेगला चेंडू टटावला जातो. इथं गचाल क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा एव्हाना पूर्ण केल्या. 3री धावेचा जरूर प्रयत्न आणि 3री धाव घेता घेता इथं मात्र 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला परंतु थांबवलं जातं आणि 3 धावा. साज बाज आणि ताज 3 धावा या चपळाईने पूर्ण करत दिसताना विक्रोली संघ पोहोचलाय या डावाच्या संपुष्टानंतर. 3 गडी बाद 75 धावा तर 76 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये ट्रायडंट नवी मुंबई संघाला. तर मी तुर्तास रजा घेतो आणि पुढचं समालोचन करण्यासाठी पाचारण करतो आमचे सर कुणाल सरांना. आइए सर, खुदे का हल सुनाने के लिए कमेंट्री पर. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. अनुज म्हात्रे शिवसेना नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून नगरसेवक ट्रॉफी 2017चं भव्य दिव्य आयोजन आपल्या समोर आपण पाहू शकाल. ज्याप्रमाणे ही स्पर्धा 3 दिवसामध्ये संपन्न झालेली आहे, अतिशय थाटामाटात या स्पर्धेचं हे 2रं वर्ष आपल्या समोर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत. तत्पूर्वी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी नवी महानगरपालिका विरोधी पक्षनेते सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांचं नुकतंच इथे आगमन झालंय. पाहू शकाल विजयजी चौगुले साहेब यांनी देखील अनेक वेळा
आपल्याला पाहायला मिळाला आणि आज त्यांचं आगमन आमच्या मंचावर होतं. आम्ही देखील धन्य झालो आहोत. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, त्याचबरोबर ट्रायडन उद्योग समूहाचे उद्योगपती सुरेशजी राणासाहेब आमच्या मंचावर आणि बाकीचे सर्वच मान्यवर, तुम्हा सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकाल या मॅच मध्ये सेकंड सेमीफायनल इथे रंगताना दिसते. सेकंड सेमीफायनल मध्ये विक्रोली आणि ट्रायडन 11 नवी मुंबई म्हणजेच रायगड 11 हा संघ खेळतोय. परंतु यावेळेला विक्रोली या संघाने बलाढ्य ट्रायडन 11 रायगड या संघाच्या विरुद्ध लक्ष ठेवण्यात आलंय 76 धावांचं, 76 टू विन. सर्वाधिक मोठे लक्ष्य मी म्हणेन आतापर्यंतचा जर विचार केला तर सेमीफायनलचा. या अगोदर श्री 11 घाटकोपर संदीप कदम यांचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. त्या टीम मध्ये कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्याप्रमाणे नागेश शेट्टीने 2 षटकार लगवले. संदीप थोडासा अपयशी ठरला, परंतु खरोखर एक चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. खूप चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून मिनेश पाटील यांनी देखील आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलं श्री 11 घाटकोपरच्या टीम मध्ये. आणि मी मगाशी चर्चा सल्ला मसलत करत होतो अमोल म्हात्रे सरांच्या बाबतीत. मगाशी मंचावर असताना अमोल म्हात्रे सरांनी सांगितलं शिवसेनेच्या माध्यमातून एवढं मोठं आयोजन मी पहिल्यांदा पाहिलं या नवी मुंबई क्रिकेटचा. जर आपण विचार केला तर दोन्ही एंडने पहिल्यांदा महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं घडतंय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा दोन्ही एंडने खेळवली जाते, म्हणजे बोथ एंड गोलंदाजी होते, फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या क्रिकेट इतिहासामध्ये रबर बॉल स्पर्धेचा आपण विचार केला तर, आणि खूप मोठी बाब आहे. त्याचबरोबर आमचे नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांनी मला कालच माहिती दिली होती की पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप आणखीन मोठं असेल, आणखीन वेगळ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आपल्या समोर ठेवली जाईल. परंतु त्या स्वरूपामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट घेतली. त्यांना माहिती आहे कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो प्रेक्षक, परंतु खेळाडू नसतील तर स्पर्धा होऊ शकत नाही. जर खेळाडू खेळण्यासाठीच आले नाही तर निश्चितच ही स्पर्धा होणार नाही. तर त्यांनी लगेचच एक निर्णय घेतला की पुढच्या वर्षी जे 16 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये त्या 16 संघाचं रजिस्ट्रेशन होईल. त्याच्या प्रत्येक खेळाडू रजिस्ट्रेशन केला जाईल आणि त्यानंतर त्या खेळाडूचा विमा इथे उतरवला जाईल. आणि या मैदानात जर कुठलाही खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब स्वतः घेतील असं त्यांचं मत होतं. पुढच्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये पुन्हा एकदा एक वेगळा कन्सेप्ट घेऊन येऊ आम्ही तुमच्या समोर. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोलाचा वाटा जर कोणाचा असेल, पडद्यामागे नेहमीच असतात. मी पाहिलं असं 3 दिवसामध्ये फक्त या मंचावर फक्त एकच वेळा तो माणूस आला आणि आला काय तर लगेच 2 मिनिटात तिथून निघून देखील गेला. असे आमचे अविनाशजी सुतार उद्योगपती शिरवणे. आणि खरोखर या मनुष्याने देखील क्रिकेटवर अति प्रमाणात प्रेम दाखवलंय. कारण नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, AKPL ची स्पर्धा असेल, मोठमोठ्या नवी मुंबईच्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये संघ घेणं, आपले खेळाडू खेळवणं आणि त्याचबरोबर शिरवणे गावातून संघ प्रस्थापित करणं, शिरवणे गावाच्या मैदानाचा प्रश्न असेल त्याने सातत्याने झगडणं, या सर्व गोष्टी करणारे अविनाशजी सुतार साहेब नेहमी पडद्यामागे असतात, परंतु खरोखर या संपूर्ण टुर्नामेंटचे ते सूत्रधार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, अहोरात्र परिश्रम घेतले असे अनिलजी भोईर साहेब, त्याचबरोबर मी म्हणेन किरण मेहरा आणि विवेक सुतार यांचं नाव कसं विसरून चालेल. यांनी या स्पर्धेसाठी अतोनात प्रयत्न केले, म्हणूनच एवढा मोठा जनसमुदाय आपल्या समोर पाहायला मिळतोय ही स्पर्धा पाहण्यासाठी. मागच्या वर्षी आम्ही 8 ग्रामीण संघ घेतले होते, परंतु यावर्षी संपूर्ण खुल्या गटातली स्पर्धा आम्ही करतोय. आणि स्क्रीन जवळ साईड स्क्रीन आहे, त्याच्या समोर जो बॅनर आहे तिथे काही प्रेक्षक खेळाडू मला पाहायला मिळतात. त्यांना सर्वांना विनंती थोडंसं तुम्ही बाजूला व्हा. साईड स्क्रीनच्या समोर जो बॅनर आहे तिथे प्रेक्षक आहेत, निळा टी शर्ट लाल शर्ट मध्ये. सर्वांना विनंती आहे थोडंसं तुम्ही तिथून बाजू व्हा त्या बॅनरच्या समोरून, कारण लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं चालू आहे. आणि समोर जो अविनाशजी सुतार साहेब यांचा तुम्हाला बॅनर पाहायला मिळतोय त्यावर अनिलजी भोईर साहेब, किरण मेहर, विवेक सुतार आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॅनरला जर कुठल्याही फलंदाजाने षटकार लगवला तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आता मारलाय का? प्रथमेश मारलाय तिथं मारला का त्या बॅनरला? तर प्रथमेश साठी ते पारितोषिक मात्र लागू झालंय, ज्याने बरोबर त्या बॅनरवर षटकार लगवला. प्रथमेश याने हा षटकार लगवला अशी माहिती नुकतीच आम्हाला पाहायला मिळते. त्याच बॅनरला लगवला त्या मोठ्या उभ्या. तर गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. आखोटप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, कव्हरला दिशा दिली, अतिशय चांगला फटका, 1 रनने खात इथे श्री गणेशा केला जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल, योगेश पवार आणि
रियाज शेखच्या बॅट मधून पहिली रन इथे मात्र पाहायला मिळते. योगेश पवार आपण पाहू शकाल महाराष्ट्र रणजीपटू ए डिव्हिजनचं क्रिकेट डी वाय पाटीलच्या माध्यमातून सातत्याने खेळतोय. 76 धावांचं लक्ष्य आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र गुजरात वरून अनेक खेळाडू आले. कालच केरळवरून या स्पर्धेमध्ये लगेचच आजच्या दिवसामध्ये सहभागी झालेत. कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी देखील. पुण्याचे खेळाडू तुम्ही पाहिले, विक्रोळीचे खेळाडू तुम्ही पाहिले, घाटकोपरचे खेळाडू पाहिलेत, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण रायगडचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना. तर योगेश पवार पेनचा खेळाडू ओव्हरपिच होता आणि ओव्हरपिचवर चढवलेला हल्ला, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, षटकार. भिवंडी वाला तर रियाज नसून गैसुद्दीन गया शेख आपण पाहू शकाल नॉनस्ट्राइक एंडला खेळण्यासाठी यावेळेला पाहू शकाल टर्न केला होता. हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. योगेशच्या माध्यमातून प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. गणेश पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. गैसुद्दीन गया शेख आपण पाहिलं असेल बाली ट्रॉफी भिवंडीची सर्वाधिक मोठी स्पर्धा यावर्षी झाली. त्या भिवंडीच्या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान दिलं. यावेळेला डेड बॉलचा इशारा येईल अंपायरच्या माध्यमातून. सर्वाधिक मोठी स्पर्धा मुंबई क्रिकेटमध्ये महासंग्राम नगरसेवक ट्रॉफीचा आपल्या समोर रंगतोय. ज्या शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 ला श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि आज हे सर्व शिलेदार फलंदाज योगेश मात्र बाद होते. स्ट्रॉंग अपील आणि अखेर अपील उचलून धरली. पहिल्या विकेटचं पतन. डीजे शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे बाहेरून इथे आले. काल जिग्नेश पटेलला तुम्ही पाहिलं असेल गुजरातवरून इथे आला. शिवसेनेचं अतिशय सुरेख असं थीम सॉन्ग आपल्या विकीच्या माध्यमातून ते लागवलं जातं. 19 जून 1966 ला शिवसेना पक्षाची स्थापना झाली. आपण पाहू शकाल 1960च्या दरम्यान मार्मिक या साप्ताहिकासाठी व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब श्रीमान हिंदू हृदय सम्राट यांनी कार्य केलं आणि त्यानंतर शिवसेना मराठी लोकांचा हिंदुत्व जपणारा पक्ष निर्माण झाला. त्यानंतर कामगार सेनेची स्थापना 1967 ला झाली. विद्यार्थी सेना, युवा सेना अशा अनेक सेना मात्र निर्माण झाल्या महाराष्ट्रामध्ये आणि आजही शिवसेनेचा भगवा ध्वज नवी मुंबई त्याचबरोबर मी म्हणेन जर विचार केला तर सातत्याने डौलाने फळकताना दिसतोय. आज त्याच माध्यमातून विजयजी चौगुले साहेब आमच्या मंचावर इथे उपस्थित झालेत आणि जर विचार केला तर सलग 5व्यांदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा हा डौलाने फळकताना दिसतोय. आणि जर विचार केला तर पहिला विजय ठाणे नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने निर्माण केलेला पहिला विजय ठरला होता 1967 मध्ये. 40 पैकी 17 जागांवर शिवसेनेने बाले किल्ला लढवला आणि तो जिंकला देखील होता. 1968 मध्ये 42 सीट जिंकून मुंबईची महानगरपालिका काबीज केली आणि त्यानंतर लगातार 5 वेळा महानगरपालिका हस्तगत करण्यामध्ये शिवसेना या पक्षाचं मोठं योगदान राहिलं. शिवसेनेचा एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड देखील आपल्याला आठवतो. 2010 मध्ये एका दिवसामध्ये सर्वाधिक जास्त रक्ताच्या बॉटल ज्यांनी जमा केल्या होत्या तो 2010 मध्ये रेकॉर्ड राहिला होता शिवसेना या पक्षावर. आणि खरोखर अशा या शिवसेना पक्षाचे सर्व शिलेदार आमच्या मंचावर आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. एका दिवसामध्ये 24,000 रक्ताच्या बॉटल जमा करणारा पक्ष जर कुठला असेल तर तो शिवसेना होता. आणि तुम्ही पाहिलं असेल शिवजल क्रांती योजना मराठवाडा 2015 जलयुक्त शिवार योजना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब शिवसेना प्रमुख कन्यादान योजना अशा अनेक योजना सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर निराधार स्वावलंबन योजना आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची मदत म्हणून त्यांच्या कन्यांची मदत म्हणून त्यांची कन्यादान योजना देखील सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ओव्हर द विकेट यावेळेला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज इथे मात्र बॉल शोधतोय. धुंदोळ साजना अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते परंतु इथे मात्र 1 रन मिळेल. या अगोदर मोठा षटकार आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. आणि जर आपण विचार केला तर आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहेत शेतकऱ्यांचे त्यामध्ये विदर्भ असतील मराठवाडा असतील अशा अनेक कुटुंबाची मदत करणारा
पक्ष म्हणून शिवसेना या पक्षाकडे पाहिलं जातं आणि त्या पक्षाचे सर्व शिलेदार आमच्या मंचावर आहेत. परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर या महाराष्ट्रामध्ये एकच चित्रपट बनला. त्या चित्रपटाचं नाव होतं बालकडू. तो चित्रपट आला होता 2015 मध्ये. स्वाती पाटकर आणि अतुल काळे यांच्या माध्यमातून तो चित्रपट रिलीज करण्यात आला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली म्हणून त्या चित्रपटाची रिलीजिंग डेट ठेवण्यात आली होती 23 जानेवारी 2015. कारण बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता 23 जानेवारी 1926 आणि म्हणूनच की काय आज आपल्या मंचावर तुम्ही पाहू शकाल डौलाने भगवा फळकतोय आमच्या ज्या मंचाच्यावर. त्याचबरोबर चारही बाजूने भगवमय वातावरण करून ठेवलंय आमचे नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. तर पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या 14. अतिशय घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये एक विकेट देखील मिळाली होती कारण इनफॉर्म बॅट्समन योगेश पवार जो रणजीपटू आहे तो मात्र तंबूच्या दिशेने गेलाय. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये तयार आहे. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार. लेफ्ट राउंड विकेट. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल देखना स्ट्रोक लगवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. जजमेंट चांगलं स्वतःला सावरलं आणि अखेर फलंदाज मात्र बाद होतोय. हर्षद पेंढारी म्हणजेच बंटी तंबूच्या दिशेने. त्याचबरोबर या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल ऋषिकेश केशव वैद्य दादा खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि ऋषिकेश दादा यांच्यासाठी प्रत्येक झेलाला 1000 रुपयाचं पारितोषिक किरण मेहर व विवेक सुतार यांच्या माध्यमातून लगवण्यात आलं. प्रत्येक झेल 1000 रुपयाचा असेल ऋषिकेश वैद्य दादा यांच्यासाठी. तर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज इथे तयार आहे. तर तत्पूर्वी नवीन फलंदाज सुनील चावडी मॅन फ्रॉम कामोठे मैदानामध्ये चाललाय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल गैसुद्दीन शेख मॅन फ्रॉम भिवंडी खेळण्यासाठी सज्ज होत असताना दोन्ही मातब्बर खेळाडू सध्या मैदानामध्ये. गोलंदाज तयार. लेफ्ट राउंड विकेट. यावेळेला चांगला फटका गय्याचा मिड विकेटला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय परंतु झेल सुटलाय. या मैदानामध्ये आम्ही पाहिलंय ज्या वेळेला झेल सुटलाय त्या वेळेला उपद्रव झालाय. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये शिरोनी प्रतिष्ठान संघाचा खेळाडू अक्षयचा झेल सोडला आणि त्यानंतर त्याची तुफानी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळेला झेल सुटलाय गैसुद्दीन शेख याचा. बाली ट्रॉफी असेल भिवंडीच्या सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा असतील यंदाच्या 17 मध्ये गाजवल्यात या दोन बंधूने. त्यामध्ये गैसुद्दीन शेख आणि बिलाल शेख ही महत्वाची नावं असतात. परंतु आज इथे गैसुद्दीन खेळण्यासाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट इथे केली जाते. सुनील चावडी लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. सुनील चावडीच्या माध्यमातून कामोठ्याचा हा खेळाडू आहे. या खेळाडूचा टान्स चांगला आहे. टायमिंग चांगलं असतं. बेमिसाल क्रिकेट सातत्याने खेळतो हा खेळाडू. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन राहील. ट्रायडंट नवी मुंबई म्हणजेच रायगडचा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होतोय. टार्गेट आहे 76 धावांचं. बलाढ्य असं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय. गोलंदाज तयार. विकी सिंग मला वाटतं यावेळेला फुलर लेनचा चेंडू पंचाकडे अपील होते परंतु इथे मात्र स्पष्टपणे नकार येईल आणि तुम्ही पाहू शकाल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे. षटक क्रमांक इथे चालू असताना दुसरं षटक इथे चालू आहे. चारही बाजूला प्रेक्षक आतुर झालेत. फायनल मध्ये कुठला संघ खेळेल. कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध कुठला संघ खेळेल. विजयजी चौगुले साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हरपिच होता. बॅटची आतमधली कडा घेतली. चेंडू जातो फाईन लेगच्या दरम्यान. 1 रन कंप्लीट केली जाते आणि एका रन बरोबर दुसऱ्या रनचा कॉलिंग इथे झालाय आणि इथे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय.
आणि आपण जर पाहिलं तर हे टेनिस क्रिकेटचं विश्व मात्र आता मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. कारण या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उडुपी प्रीमियर लीग जी उडुपीमध्ये मोठी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं 25 लाख रुपये. येणाऱ्या हंगामामध्ये 10PL ची स्पर्धा आहे ती देखील स्पर्धा जवळपास 50 लाखापर्यंत खेळवली जाणार आहे. दुबईमध्ये शारजा स्टेडियममध्ये ती स्पर्धा होईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला अरब प्रीमियर लीग पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं पारितोषिक देखील जवळपास 25 लाख रुपये. म्हणजे येणाऱ्या हंगामात मोठ्या स्पर्धा तुमच्या समोर येतील. या वेळेला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 इथे विश्वनाथ ठाकूर अवलंब करतात आणि यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 1 ऑक्टोबर पासून मात्र हे नियमामध्ये भरपूर मोठे बदलाव क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सध्या आपण पाहिलं असेल 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जाते, 25 नियमाचा अवलंब होतो. परंतु यानंतर मात्र 1 तारखेपासून वेगवेगळे नियम क्रिकेटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या आतापर्यंत 17. ओव्हरपिच होता यावेळेला. यू मिस, आय हिट, आय डेफिनेटली हिट आणि ते मात्र फलंदाज बाद. साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत, ग्रीन टी शर्ट, ब्लॅक टी शर्ट, सर्वांना विनंती आहे प्लीज, कारण ही स्पर्धा लाईव्ह सर्वजण बघतायत, तुम्हाला आम्ही विनंतीच करू शकतो. तर साईड स्क्रीनच्या समोरून आपल्याला सर्वांना बाजूला व्हायचंय. पण पाहू शकाल मोठी स्पर्धा नगरसेवक ट्रॉफी 2017 आपल्या समोर. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, अविनाशजी सुतार साहेब, किरण मेहर, विवेक सुतार, अनिलजी भोईर यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्या समोर. आणि जर शिरवणे गाव नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय यंदाच्या नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये. कारण तुम्ही पाहिलं असेल शिरवणे गावाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचं आयोजन सातत्याने आम्ही पाहिलंय. शिरवणे प्रीमियर लीग आम्ही पाहिली आहे, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये शिरवण्याचे 2 संघ खेळताना आम्ही पाहिलेत. AKPLच्या स्पर्धेमध्ये आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये शिरवण्याचा संघ खेळताना आम्ही पाहिलाय आणि प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळणारा संघ यंदाच्या सत्रामध्ये शिरवण्याचा राहिलाय. यामध्ये मोठं योगदान राहिलं अविनाशजी सुतार साहेब आणि त्याचबरोबर नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, कारण त्यांचं क्रिकेटवर भलं मोठं प्रेम आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. विकी समोर फलंदाज इथे खेळण्यासाठी सज्ज होतोय विश्वजित ठाकूर, मोठ्या ज्या खेळाडूची निश्चितच मिस्टर JPL म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ओळख आहे. पाहूया दिघोडे गावचा उरणचा हा खेळाडू, हा उरणचा सितारा कशा प्रकारचा खेळ करतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि पहिल्याच बॉलवर षटकाराने खातं उघडतोय विश्वजित, मोठ्या विश्वजित ठाकूर. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान. विश्वजितच्या बॅट मधून पहिला षटकार. ज्याप्रमाणे विश्वजितने क्रिकेटचं विश्व गाजवलं त्याची प्रगती वाखण्याजोगी आहे. पण पाहिलं असेल दिघोडे गावामध्ये हे 2 खेळाडू आहेत तर त्यामध्ये दोघंही बंधू आहेत आणि खरोखर विश्वजित अभिजित यांनी तर सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्यांच्या एसएन स्पोर्ट दिघोडे टीमच्या माध्यमातून आपण विचार केला तर, दिघोडे 11च्या माध्यमातून विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या सत्रामध्ये विश्वजित व त्याच्या बंधूने दिघोडेसाठी जिंकून दिल्यात. आणि याच विश्वजितचं नाव जर आपण पाहिलं तर मी मागे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं होतं, ज्यावेळेस लग्न समारंभ रायगड परिसरामध्ये झाला होता. एका लग्नाच्या समारंभामध्ये नवरदेवाच्या पत्रिकेवर प्रमुख उपस्थिती कुठल्या आमदार खासदाराचं नाव नसून 2 बंधूचं नाव होतं. त्यामध्ये विश्वजित ठाकूर हे नाव महत्त्वपूर्ण आहे, याचा मी उल्लेख इथे करेन. कारण सर्वांची मनं जिंकणारा जर रायगड परिसरातला कुठला खेळाडू असेल तर त्याचं नाव आहे विश्वजित ठाकूर. 10PL ची स्पर्धा शारजामध्ये जाऊन गाजवणारा खेळाडू जर कुठला असेल तर तो विश्वजित ठाकूर. सुनील चावरी, मिस्टर डिपेंडेबल, एक चांगला संयमी खेळाडू. पाहू कशा प्रकारचा खेळ इथे करतोय. ओव्हर द विकेट फुलटॉस होता पहिल्याच बॉलवर लॉंग लेगच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6. हे भगवे हमसे रक्त तड़प को तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे
हमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना विषय जात गोत्र धर्म आमचा शिवसेना. अतिशय सुरेख असं संगीत शिवसेना पक्षाचं हे थीम सॉन्ग. परंतु या षटकाराबरोबर ट्रायडंट 11 नवी मुंबई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 29. अजूनही 47 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. ज्या वेळेला चांगला फटका इथे सुनील चावडीच्या बॅट मधून सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. विश्वजितला स्ट्राईकवर आणलं जाईल आणि संघाच्या धावसंख्येत भर धावा झाल्यात आतापर्यंत 30-76 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही 46 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ट्रायडंट 11 नवी मुंबई संघाला अमोल म्हात्रे कॅप्टन कूल का म्हटलं जातं. कसोटी इथे पणाला लावावी लागेल अमोल म्हात्रेला. कुठेतरी एखादा ब्रेक थ्रू काढावा लागेल, एखादी विकेट काढावी लागेल आणि तसंच अमोल म्हात्रे सध्या करताना दिसतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षण लगवलं जात आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात आहे. कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि तुम्ही पाहू शकाल फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे, परंतु थर्ड मॅन इथे ठेवण्यात आलाय. तर या थर्डमॅन बरोबर कशा प्रकारची गोलंदाजी होईल गोलंदाजाकडून. सध्या गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल वराडकर. अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो आहे राहुल वराडकर. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो लॉंग ऑनला. 1 रन कंप्लीट केली जाते आणि 1 रन बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावा जाऊन पोहोचतात 31 वर. मागच्याच आठवड्यामध्ये विक्रोळीच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आणि त्या स्पर्धेचा सर्वोच्च मोठा मान मोठा किताब या खेळाडूंनी मिळवला. त्याचबरोबर आज जी भांडूपमध्ये आमदार चषक होते त्या आमदार चषकामध्ये या खेळाडूचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मोठा सन्मान होणार आहे मुंबई क्रिकेटमध्ये. तर तुम्ही पाहू शकाल गिरीश कोचरेकर याचा तो सन्मान होणार आहे. परंतु इथे राहुल वराडकर हा गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय. गिरीशने पहिलं षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या होत्या. शिंदे टोयोटा या व्यावसायिक टीमच्या दरम्यान गिरीश सातत्याने खेळताना आम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय अचूक आणि भेदक मारा गिरीशचा आम्ही पाहिलाय. परंतु ते राहुल वराडकर गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना षटक क्रमांक इथे चालू आहे 3रं. ओव्हर द विकेट. ओव्हरपिच होता पूर्णपणे खोदून काढलेला हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे मला वाटतं लकी पाजवा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतात. तोपर्यंत 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32. आपण पाहू शकाल विश्वजित ठाकूर दिघोडे गावचा खेळाडू आहे आणि दिघोडे गाव म्हटल्यानंतर अविनाशजी सुतार साहेब यांचे देखील अतिशय जवळचे संबंध राहिलेत या गावाशी. आणि म्हणूनच की काय अविनाशजी सुतार साहेब यांनी लगेचच आम्हाला कळवलंय 3 षटकार लगातार लगवले तर विश्वजित साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 5,000 रुपयाचं पारितोषिक विश्वजित साठी लगातार 3 षटकारासाठी ऑन ड्राईव्ह इथे केलाय. पूर्णपणे 1 रन कंप्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल विश्वजितला. संघाची धावसंख्या सिंगलने पुढे सरसावते. धावा झाल्या 33. डू ऑर डाय कंडिशन करा अथवा मरा अशी परिस्थिती सध्या या मॅच मध्ये पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल कृष्णा सातपुतेच्या टीमच्या विरुद्ध. या अगोदरच कृष्णा सातपुते इजाज कुरेशी श्री 11 घाटकोपर हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होऊन झालाय. आणि जर पाहिलं तर विजयजी चौगुले साहेब आमच्या मंचावर आहेत. विजयजी चौगुले साहेब यांच्या माहितीसाठी सांगतोय कृष्णा सातपुते यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत 21 ते 22 शतकं लगवलेली आहेत. 63 पेक्षा जास्त अर्धशतक त्याच्या नावावर आहेत आणि सर्वाधिक महागडा खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वातला जर कोण असेल तर तो आहे कृष्णा सातपुते. तर तो यानंतरच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. सोलापूर कोरडवाडी गावचा तो खेळाडू अतिशय लहानशा खेळातून त्यांनी भली मोठी प्रगती केली आहे. यावेळेला चेंडू ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. अंपायरचा सिग्नल येतो 4 रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. 37. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल. नाही सुनील चावडे 37 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 12 चेंडू मध्ये. अजूनही तुम्ही पाहू शकाल या मॅच मध्ये 39
39 धावांची आवश्यकता असेल. 19.5च्या सरासरीने या धावा काढायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू भवितव्य ठरवतील कुठला संघ इथे खेळेल आणि महत्वपूर्ण लढत आहे. 39 धावाचा पाठलाग इथे करायचा अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. पाहू शकाल महत्वपूर्ण हे 12 चेंडू आणि 12 चेंडूचा सामना करण्यासाठी विश्वजित ठाकूर मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विक्की सिंग लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होईल विक्की. पहिला चेंडू इथे विश्वजित साठी बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केला, स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला, सीमारेषेच्या वरतून 6 धावांसाठी मिस्टर JPL ब्रँडेड फटका 6 धावा. ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकर नावाचं वादळ शारजाच्या त्या स्टेडियम मध्ये आलं होतं, ज्याप्रमाणे धुवाधार फलंदाजी सचिनने केली होती, काहीशी तशीच धुवाधार फलंदाजी यावेळेला इथे करत असताना विश्वजित खात षटकाराने उघडलं. पुन्हा एकदा कमबॅक केला, आणखीन एक षटकार लागवला आणि शारजा त्या स्टेडियम मध्ये त्याच मातीत हा खेळून देखील आलेला आहे. दिघोडे गावचा हा एक सितारा विश्वजित. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह बेमिसाल पाहायला मिळतंय. तत्पूर्वी आमच्या मंचावर नगरसेवक दीपकजी पवार साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या वतीने बेमिसाल कव्हर ड्राईव्ह आणि त्यावर मिळतात 2 धावा. संघाची धावसंख्या या 2 बरोबर जाऊन पोहोचली 45 या आकड्यावर. धावा 31 धावांचं अजूनही लक्ष्य असेल या मॅच मध्ये. यावेळेला बॅटची कडा घेतली विश्वजितने, स्वतः घर सोडलं आणि तुम्ही पाहू शकाल याला म्हटलं जातं क्रिकेट मधली असलेली तुमची इमानदारी. जशी बॅटची कडा घेतली विश्वजितने लगेचच बाजूला होणं पत्कारलं आणि खरोखर या खेळाडूसाठी मित्रांनो तुम्हाला याचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दिघोडे गावचा हा सितारा विश्वजित ठाकूर ज्याने JPL ज्युनियर प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली. थँक्यू व्हेरी मच विश्वजित, तुम्ही या स्पर्धेसाठी इथे खेळण्यासाठी उपलब्ध झालात आणि अतिशय चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला. 31 धावा अजूनही करायच्या त्या मॅच मध्ये. रोमांच शिगेला पोहोचणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर रन आले परंतु पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र विक्कीने वापरलं आणि विक्कीने कमबॅक केलं विक्रोलीसाठी. आता मात्र मॅच मध्ये रोमांच थरार पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सुमित. अलिबागचा हा खेळाडू आहे. या खेळाडूला मात्र अलिबाग मध्ये बाहुबली हे टोपण नाव आहे. काल तुम्ही सुमित ढेकलेला पाहिलं असेल परंतु या खेळाडूने ज्या वेळेस आम्ही अलिबागचा दौरा केला, ज्या वेळेस आम्ही अलिबाग मध्ये गेलो, या खेळाडूने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या अलिबागच्या आणि या खेळाडूला मात्र अलिबागचा बाहुबली म्हटलं जातं. पाहूया अलिबागवरून आल्यानंतर या वेळेला या मैदानात कशा प्रकारचा खेळ करतोय सुमित. एका इकडे माट्याला तुम्ही पाहिलं असेल तशीच काहीशी शरीरयष्टी असलेला दबंग खेळाडू यावेळेला खेळण्यासाठी सज्ज होतोय सुमित. तर सुमितच्या खांद्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल. पाहूया नावाप्रमाणे खेळ करतोय का सुमित, कारण काल तर आम्ही भरपूर नाव ऐकलं होतं. अलिबागच्या अनेक समालोचक आहेत, प्रितेश पाटील यांनी माहिती पोहोचवली होती आमच्याजवळ या खेळाडूची. फुलटॉस होता. यावेळेला पंचांचा इशारा येतो नो बॉल. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये पडला. 1 रन कंप्लीट. दुसरी रन देखील पूर्ण होत असताना दिसते. तुम्ही पाहू शकाल एस्टनच्या मागे अमोल म्हात्रे किती कूल आहेत. जरी आपल्या गोलंदाजाने चूक केली तरी त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी आपलं कमबॅक होतंय. शांतता राखा, डोकं शांत ठेवा, क्रिकेट खेळा, यावरच नेहमी लक्ष असतं अमोल म्हात्रेचं. कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये न पडणारा जर टेनिस क्रिकेट विश्वातला कुठला कर्णधार मी पाहिला असेल माझ्या 4 वर्षाच्या करिअर मध्ये तर त्याचं नाव आहे अमोल म्हात्रे. म्हणूनच मी या कर्णधाराला नेहमीच मानतो की हा कर्णधार खरोखर एक कॅप्टन कूल असून तेवढाच माणुसकीचा माणूस सध्या मैदानामध्ये खेळतोय. संघाची धावसंख्या 3 रन बरोबर जाऊन पोहोचली 48 या आकड्यावर 48. विकी पुन्हा एकदा तयार. यावेळेला सुमितच्या बॅट मधून क्रिकेटचा बाहुबली का म्हटलं जातं, मी मगाशीच म्हटलं होतं अलिबाग मध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा हा सुमित पहिल्याच बॉलवर दाखवून देतोय खणखणीत षटकार. डीजे चेंडू आणि 22 धावा. धन्यवाद डीजे. 8 चेंडू 22 धावा हे समीकरण नगरसेवक चषक 2017.
76 टार्गेट आहे 76 धावांचं, म्हणजे 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. सुमित हे नाव काल आपण पाहिलं असेल, सुमित ढेकलेला. आज तुम्ही पाहताय सुमितला, आणि काय फलंदाजी आहे सुमितची. पहिल्याच बॉलवर षटकार. हो लाईनअप पण लाईनअप करायला लावू. राष्ट्रगीत घेऊ आणि त्याच्यानंतर मॅच चालू करू. ओके, तो टेन्शन नको. हो कृष्णाचा सत्कार करून पाहू शकाल आपल्या मंचावर विजयजी चौगुले साहेब आहेत, आणि ज्या खेळाडूचा मी मगाशीच उल्लेख केला होता साहेब, 22 शतकं ज्या खेळाडूंनी लगवली, 63 पेक्षा जास्त अर्धशतकं लगवलीत, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, त्याच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये त्याचा सत्कार करणार आहोत आपण. यावेळेला तुम्ही पाहू शकाल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरला जातोय, मिस टाइम झाला, स्ट्रोक, आणि ते मात्र चेंडू सीमारेषेच्या लगत अडवला जातोय. तोपर्यंत सुमितला मिळतात 2 धावा, आणि येणाऱ्या 7 चेंडूमध्ये अजूनही करायच्यात 20 धावा. आता मात्र जवळजवळ तुम्ही पाहू शकाल अर्धशतक लगवल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. अब तक 56 हा चित्रपट भरपूर गाजला हिंदी चित्रपट सृष्टीवर, आणि ट्रायडंट रायगड या संघाची धावसंख्या देखील झाली 56. पाहूया येणारे चेंडू असतील 7, आणि 7 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 20. 7 गेले 20 रन हे समीकरण. रोमांचक मॅच. सर्वच प्रेक्षक आपल्या जागेवर स्तब्ध झालेत. अंगावर शहारा आणणारी मॅच, हृदयाची धडधड वाढवणारी मॅच आपल्या समोर रंगताना. या बॉलवर मोठा षटकार आला तर मॅच मध्ये निश्चितच मजा येईल. या बॉलवर मोठा षटकार आला तर कमबॅक होईल ट्रायडंटचं. या बॉलवर मात्र निर्धाव चेंडू किंवा विकेट आला तर मात्र कमबॅक होईल विक्रोलियन संघाचं या मॅच मध्ये. वड मॅच. लेफ्ट बाउंड विकेट. पहिला चेंडू कव्हरच्या वरून, चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. सुमितच्या बॅट मधून मोठा षटकार. क्रिकेटचा बाहुबली, मॅन फ्रॉम अलिबाग, आणि येतोय हा षटकार. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची आस. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवांचा इतिहास. पुरे आता ना होऊन येऊ माणुसकीची वेना. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. थँक्यू. अतिशय सुमधुर संगीत आपण पाहू शकाल. शिवसेना पक्षाचं हे थीम सॉन्ग तुम्ही अनुभवताय. काय बॅटिंग इथे केली जाते सुमितच्या माध्यमातून. या खेळाडूला जर विचार केला तर खरोखर डोळ्याचे पाड फेडणारा त्याच्या माध्यमातून कव्हरच्या वरून लगवलेला षटकार पाहायला मिळाला. आपण पाहतोय काय या खेळाडूला म्हटलं जातं क्रिकेट विश्वातला बाहुबली अलिबागचा, आणि त्याने मात्र इथे सार्थ करून दाखवलंय. काय क्रिकेटिंग स्ट्रोक त्याने लगवलेत या अगोदरच्या चेंडूवर देखील. आता मात्र आवश्यकता असेल 6 चेंडूमध्ये 14 धावा. पाहूया अमोल म्हात्रे कोणाच्या खांद्यावर हे षटक सोपवतात, आणि गोलंदाजीसाठी आलाय राहुल रॉय. 69 असा खेळाडू, एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ख्याती आहे. राहुल रॉय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अशा प्रकारची गोलंदाजी करतोय. लेफ्ट मोड विकेट. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली. सुनील चावडीला परतावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. डीजे पाहू शकाल. सध्या मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो विश्वजित म्हात्रे. अभया नावाने देखील या खेळाडूला ओळखलं जातं. दापोलीचा हा खेळाडू आहे, रायगड परिसरातला.
आता मात्र अभ्या मैदानामध्ये जातो, परंतु त्याच्या समोर सुमित भगत हा खेळाडू, ज्याला अलिबागचा बाहुबली म्हटलं जातं. रायगडच्या संघामध्ये गोवाची स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडू दाखल झाला होता. गोव्याच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगलं प्रदर्शन सुमितने केलं होतं. पाहूया हा सुमित या नवी मुंबईकरांचं लक्ष आपल्यावर वेधतोय का, या संपूर्ण क्रिकेटचं लक्ष आपल्यावर वेधतोय का. कारण ज्या ज्या वेळेला एखादा मोठा खेळाडू नावरूपाला येतो, त्याला प्रेक्षक पसंतीत उतरवतात, त्यावेळेस मात्र तो सर्व प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनतो, समालोचकांच्या गळ्यातला ताईत बनतो. पाहूया कशा प्रकारची खेळी करेल हा सुमित. परंतु यावेळेला स्ट्रायकिंग एंडला अभ्या संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. विश्वजित म्हात्रे संघाची धावसंख्या 62. 14 करायचे अजूनही 5 चेंडूमध्ये. अकुटप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट आणि थर्ड मॅनच्या वरून, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि तुम्ही पाहू शकाल अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा इथे करतायत, म्हणजे या मिळतील 2 धावा. पहिल्या चेंडूवर पडलेली विकेट आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 64 या आकड्यावर. आता मात्र हृदयाची धडधड वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 5 आणि 5 बॉलमध्ये आवश्यकता असेल 12 धावांची. 5 चेंडू आणि 12 रन हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. पाच चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र असेल अंपायर सिग्नल येतो डेड बॉलचा. हृदयाची धडधड, रोमांचकता शिगेला पोहोचणारी मॅच आपल्या समोर. प्रेक्षक आपल्या जागेवर स्तब्ध. आपण पाहू शकाल जी गर्दी जेवणासाठी होती ती गर्दी थांबली आपल्या जागेवर. त्यांना पाहिजे मॅच, कारण मॅच तशा परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 5 बॉल 12 रन. व्हॉट अ मॅच. यावेळेला सुमितच्या बॅट मधून मोठा फटका येऊ शकला नाही, परंतु 1 रन मात्र मिळते सुमितला. संघाची धावसंख्या लेग बाईटचा इशारा अंपायर करतायत. इथे खराब फेकी कदाचित, परंतु धाव मात्र घेतलेली नाहीये. 1 रन मात्र मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा. या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर फलंदाज पहिल्या सेमीफायनल मध्ये नागेश शेट्टी यांनी मात्र 2 षटकार लगवले होते आणि सामना जिंकून दिला होता. अशी सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तशी सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर रंगताना दिसते. 4 बॉल 11 रन हे समीकरण. आणि इथे मात्र येतोय अभ्याच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून विश्वजित. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. किसको जीता तो ओके. तर हा सामना जर ट्रायडंट नवी मुंबई संघाने जिंकून दिला तर विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब हे संपूर्ण मॅच इथे अनुभवत आहेत. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल ट्रायडंट 11 नवी मुंबई या संघाला. तुम्ही पाहू शकाल अतिशय रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि मी मगाशीच म्हटलं होतं विजय चौगुले साहेबांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे, कारण त्यांनी मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन देखील केलेलं आहे. क्रिकेट हा आवडीचा खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच की काय ते अजून देखील हा सामना इथे पाहत आहेत. आणि त्यांचेच परम मित्र उद्योजक सुरेशजी राणा साहेब यांचा संघ इथे मैदानात खेळतोय. त्यांच्या मित्राला इथे सपोर्ट करण्यासाठी साहेब देखील थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मॅच देखील तशाच प्रमाणात इथे रंगताना दिसते. आणि 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल ट्रायडंट नवी मुंबई या संघाला. येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. वेळ जास्त घेऊ नका, यानंतर आपल्याला फायनल खेळायची, ती मॅच 6 ओव्हरची करायची विनंती असेल प्लीज. तर 3 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. व्हॉट अ मॅच. ज्याप्रमाणे सेमीफायनल आम्हाला आवश्यक होते, पहिली सेमीफायनल तशीच रंगली, दुसरी सेमीफायनल देखील तशीच रंगली. हा विजय अविनाशजी सुतार साहेबांचा आणि ही स्पर्धा आयोजन करत असताना ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचा, किरण मेहर, विवेक सुतार यांचा आणि त्याचबरोबर अनिलजी भोईर ज्यांनी खरोखर खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. एवढा मोठा जनसमुदाय इथे पूर्णपणे उसळलाय मी म्हणेन त्यांचं आयोजन पाहण्यासाठी. अमोल म्हात्रे यांनी देखील म्हटलं की खरोखर एवढ्या मोठ्या दर्जाचं आयोजन नवी मुंबईचंच होऊ शकतं आणि याचं संपूर्ण श्रेय जात आहे हे संपूर्ण ज्ञानेश्वरजी सुतार साहेब असतील, अविनाशजी सुतार साहेब यांना. तर पाहूया येणारे 3 चेंडू. दबाव टाकण्याचा प्रयत्न, एक खेळाडू आतमध्ये बोलवण्यात येतोय. अमोल म्हात्रे यांच्या माध्यमातून
खूप चांगलं प्रदर्शन राहिलंय. आता मात्र ऋषिकेश वैद्य यांनी मात्र पूर्ण सूत्र घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात या मॅचची. मोठा अनुभव यांच्याकडे, कारण ऋषिकेश दादा वैद्य अनेक वर्ष क्रिकेट खेळतात स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये येत असताना, आणि पूर्ण सूत्र आता मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतलीत, कारण 3 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण. एक थर्डमॅन देखील लगवण्यात आला, एक स्लिप देखील आहे. पावसाळ्या दरम्यान स्लिप या मैदानात सकाळपासून दिसली नाही, परंतु आता तैनात. यावेळेला बीट केला होता, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं थर्डमॅनला. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट देखील इथे वाचलाय, परंतु इथे मात्र बाईचा इशारा आलाय आणि अभ्याने मात्र सुमित भगतला इथे बाद केल्या. समी म्हणेन फलंदाज सुमित इथे रनआउटच्या रूपाने बाद होतोय. 1च रन मिळेल. एक समालोचक या नात्याने, त्याचबरोबर जर विचार केला तर मी जर खाली असतो तर प्रेक्षक या नात्याने कुठेतरी 6 माझा सांगतो ही मॅच टाय होईल की काय, सुपर ओव्हर खेळायला मिळते की काय, पाहायला मिळते की काय, असंच काहीसं चित्र आता सध्या पाहायला मिळतं. जर मी प्रेक्षक असतो तर मी तर हेच म्हटलं असतं की ही मॅच टाय व्हावी, कारण ज्याप्रमाणे दोन्ही टीमने खेळ केलाय खरोखर प्रेक्षकांचं तर मनोरंजन केलंच. संपूर्ण आयोजक देखील खुश आहेत या मॅचवर. विजयजी चौगुले साहेब देखील इथे बसून ही मॅच अनुभवतात. एवढा मोठा क्रिकेटचा थरार आपल्या समोर रंगताना दिसतोय. येणारे चेंडू 2 आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. 2 बॉल 4 रन हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. 2 बॉल 4 धावा या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. रोमांचक मॅच आपल्या समोर, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. आणि खरोखर या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. राहुल रॉय समोर फलंदाज खेळण्यासाठी. अभ्या विश्वजित मात्रे मॅन फ्रॉम दापोली तयार होत असताना आकुटप्प्याचा चेंडू शॉर्ट अंपूल केलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय सीमारेषेलगत, आणि इथे मात्र विश्वजित मात्रे अभ्याच्या बॅट मधून निघतोय चौकार. ट्रायडंट 11 नवी मुंबई संघ जातोय या स्पर्धेच्या फायनल मध्ये. डीजे तर आपण पाहू शकाल ट्रायडंट 11 नवी मुंबई हा संघ जातोय या स्पर्धेच्या